मध्ये आपण लगेच पाठवायचे आहेत. कांबा टीम 10:40 झाली आहेत. ची वेळ आपल्याला दिली होती 10:34 आणि निश्चितच आपण खूप जास्त वेळ खर्च करताय. आता जर 1 मिनिटाच्या आत फलंदाज आले नाही तर धावांची पेनल्टी वाढत जाईल, लक्षात घ्या. खूप लाईटली घेत आहे कांबा टीम आपण. कांबा टीम आपलं खेळायचं की नाही ते देखील स्पष्ट करा, कारण 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत आपल्याला. 5 ओव्हरचा पहिला राऊंडचा सामना कंपल्सरी होणं गरजेचं आहे. 5 ओव्हरचा मॅच होणं खूप गरजेचं आहे संपूर्ण पहिल्या फेरीमध्ये. चला दोन्ही टीम सज्ज होतील आता. आमचे 2 सलामीचे फलंदाज कांबा टीमच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये अंततः दाखल झालेत. युवराज आणि हार्दिक ही सलामीची जोडी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज RD11 किरवली संघाच्या वतीनं मनीष बजागे, एक वेगवान गतीचा गोलंदाज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा सर्व मांगल मांगल्य शिवे सर्वादि साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. 14 कला 14 विद्या 64 कलांचा बाप्पा गणपती याला नक्कीच नमन करतोय. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतोय आणि मी ओंबी सुतार समालोचनाला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल. पहिल्या मॅच मधला एक सिंगल इथे अकाउंट ओपन केले कांबा टीमने. तर नेक्स्ट मॅच मध्ये लक्षात घ्या कांबा टीम पुढची कांबाने तर सर्वच टीम्स लक्षात घ्या, जर आपण दिलेल्या वेळेवर आला नाही तर ओव्हरची पेनल्टी यानंतर दिली जाईल, हे लक्षात ठेवा. समोरच्या दिशेने फटका सुरेख ड्राईव्ह केले. एक धाव. मनीष बजागे वेगवान गतीने सातत्याने गोलंदाजी हाताळत असतो, त्यासाठी जाणला जातो मनीष बजागेला. ने आज मला तरी असं वाटतंय की मैदानाच्या आतमध्ये निश्चितच विनोद बजागे देखील आहे, एक मोठा खेळाडू विनोद बजागे, आणि आज त्याची वापसी झाली आहे खऱ्या अर्थाने या संघामध्ये. भरपूर कालावधीनंतर पाहतोय त्याला. फुटवर्कचा वापर, स्टेप आउट. झेलची संधी तिथे निर्माण झाली होती. राकेश दिगाडकर होते तिथे, परंतु झेल टिपता आला नाहीये. थोडासा लांब होता झेल, कारण का विरुद्ध बाजूने धावत जायचं होतं त्यांना मागच्या दिशेने. आणि धाव फलकावर धाबा आता 3 चेंडू आणि 4 धावा. सुरुवात शांत झाली आहे खऱ्या अर्थाने कांबा टीमच्या माध्यमातून. चलो शिर्डी कांबा एक चांगला संघ आहे, परंतु वेळेच्या बाबतीत मित्रांनो सहकार्य करणं खूप गरजेचं होतं. वेळ आपल्यासाठी थांबत नसते. क्रिकेट मध्ये वेळ जपली पाहिजे. क्रिकेट काय सर्वच गोष्टीमध्ये, कारण का पिता परमेश्वरासाठी देखील वेळ थांबलेला नाही, तर आपण कोण आहेत. 4 चेंडू, धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. सुरुवात शांत पाहायला मिळते कांबा टीमच्या वतीनं. मनीष बजागेने सातत्याने या हंगामामध्ये प्रभावित केलंय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जबरदस्त खेळ निश्चितच दाखवलाय. नामांकित गोलंदाज आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्याने जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. शेवटच्या बॉलवर विकेटची संधी. क्षेत्ररक्षक येतो तिथे, इनफिल्ड मध्ये पकडला जाईल
आणि फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का लागतोय चलो शिर्डी कांबा या टीमला. तर ज्ञानेश्वर पाटील इथे उपस्थित आहेत. प्रसिद्ध उद्योजक सांगोडे गावचे डीबी. निश्चितच त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यासोबत यमनजी पाटील साहेब असतील. या सर्वांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे सांगोडेकर चषक 2026 मध्ये. सुकेश पाटील साहेब देखील आहेत. आपण देखील या आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळी चांगला चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. तर निश्चितच पहिलं षटक आता समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत एक विकेट आपल्या नावावर करतोय मनीष बजागे. मी उल्लेख केला की मनीष बजागेकडे ते वेरिएशन आहेत. आपल्या गतीसाठी आपल्या वेरिएशनसाठी जाणला जातो आणि निश्चितच आज प्रभावित केलं पहिल्या षटकामध्ये. आता मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2 दुसरं षटक. संघाचा करता धरता करविता कॅप्टन कोल रॉकी उर्फ राकेशजी दिगाडकर, उपसरपंच इताडे किरवलीचे आणि नक्कीच त्यांच्याच माध्यमातून हा संघ इथे खेळतोय. त्यांच्या नावाने हा संघ जाणला जातो RD11 किरवली संघ. काल मोठी यात्रा झाली जय सावरीदेव किरवलीची, कारण त्या यात्रेमध्ये नक्कीच मोठ्या संख्येने भक्तजन आले होते आणि दरम्यानचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी साबत सुरुवात आपण पाहतो चलो शिर्डी कांबा संघाच्या वतीनं. विचार केला धावसंख्या तर मात्र आणि मात्र 6 धावा धावफलकावर झळकावल्या. दुसऱ्या षटकाची देखील आता सुरुवात होती आहे. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आलेला नाही आणि वेले सोबत चालणं किती गरजेचं असतं हे आता कांबा टीमला समजलं असेल. यावेळी आपटाकर बॅटची कडा लागली. लॉंग स्टॉप हेटला पाठला करतो क्षेत्ररक्षक आणि यावेळी नशिबाचा चौकार येतोय. पहिला तडाखा पहिला नशिबाचा चौकार. बॅटची कडा लागली होती. चेतनला नक्की चौकार येतोय. यावेळी स्क्वेअर लेगला खेळलाय. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक येतोय तिथे चेंडूला उचलेल फेकेल. दरम्यान एक धाव तिथे ऋतिक चेंडूला गॅदर करतोय. एका धावेच्या मदतीने धाव फलक आता पुढे सरसावत आहे. डबल डिजिट डबल फिगर मध्ये 11 धावांवर जाऊन विसावत आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात एकेरी धावांनी, त्यानंतर चौकार नशिबाचा चौकार मी म्हणेन. आप ट्रॅकर बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न. महेंद्र भवर सर आम्हाला सांगतील वाईट चेंडू आहे. ऑफिशियलची भूमिका काल जबरदस्त राहिली. मी नक्कीच कौतुक करेन महेंद्र भवर सर आणि साजिद मोहीन सर यांचा. काय जबरदस्त पंचगिरी राहिली. त्यानंतर निश्चितच आज आमचे चांगले जवळचे मित्र आहेत संदेशजी किस्मतराव सर देखील उपस्थित आहेत. ते देखील आज ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. त्यासोबत ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहताय श्री इव्हेंट लाईव्ह वाहिनी, साफ सूत्र लाईव्ह टेलिकास्ट, क्वालिटी विथ क्लॅरिटी सातत्याने त्यांची संकल्पना असते. विविध क्रीडा स्पर्धा, विविध बड्डे इव्हेंट, विविध हल्दी समारंभ, क्रिकेटच्या स्पर्धा, अशा मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये आपण नक्कीच त्यांना पाहत असतो, त्यांची क्वालिटी पाहत असतो. दरम्यानचा बॉल अलॉंग दी कार्पेट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित काम तमा होता तिथे फलंदाजाचा, परंतु नशिबाची साथ निश्चितच लाभते. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये धावसंख्या धावफलकावर 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आमच्या सभेत निश्चितच आमचे अत्यंत जवळचे बंधुतुल्य मित्र, छोटे बंधू ज्यांना आम्ही नक्कीच संबोधतो, दवन पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांच्या सुवर्ण अक्षराने गुणलेखन केलं जात आहे. आपट्रॅकर फुटवर्कचा वापर केलाय. हवाई याला नक्कीच एका टप्प्याने चेंडू तिथे गॅदर करतोय. विनोद बजागे होते. चांगली फेकिंग आणि चेंडूला कॅरी देखील चांगल्या पद्धतीने केला. तर षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होत आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 17 धावा धाव फलकावर आपण पाहतोय.
विचार केला तर सुरुवातीचा कालखंड आणि 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये मोठ्या धावसंख्येचा नक्कीच विचार बॅट्समन करत असतात, परंतु मात्र आणि मात्र 17 धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बनवल्यात आणि येणारे 18 चेंडू कसे असतील पाहूया. यावेळी ब्लॉक कॉलमध्ये परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतो मनीष बजागे. मी सातत्याने चर्चा केली. मी जेव्हा जेव्हा ओम साई आमने लोणाड असोसिएशन त्या अंतर्गत समालोचनाला जातो तेव्हा किरवली संघाला खेळताना जेव्हा पाहतो ना तेव्हा निश्चितच विनोद बजागेची गोलंदाजी आहे, त्यानंतर गोरखनाथ दिगाडकर असतील, हे सर्व गोलंदाजी बघायला खूप मजा येते आणि या हंगामामध्ये खास करून प्रभावित केलं आहे मनीष बजागे यांनी. भरपूर चांगले गोलंदाज आहेत. राकेश दिगाडकर या हंगामामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यांचा खेळ जबरदस्त राहिला आणि त्यांच्याच माध्यमातून निश्चितच सरपंच उपसरपंच चषक आणि जय सावरीदेव प्रीमियर लीग या हंगामामध्ये या सत्रामध्येच नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. येत्या काही दिवसामध्येच ती टुर्नामेंट आय थिंक मोठी टुर्नामेंट, मोठी स्पर्धा या विभागातील. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर परंतु बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. मुख्य पंच आम्हाला सांगतील महेंद्र बबळ सर, हा चेंडू वाईट घोषित केला गेलाय. वाईटच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 20-20. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष बजागे, राईट आर्म ओव्हर द स्टंप्स, समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका. विनोद बजागे चेंडूवर येत आहे. तिथे धावसंख्येची नक्कीच रोख लावण्याची गरज होती. ती धावचेची संभावना देखील होती, परंतु 2 धाबा एकवटल्या. 2च्या मदतीने धावफलकावर धाबांची टोटल आता पोहोचली जाऊन 22 धाबा. अचूक स्कोरिंग आपण पाहतोय गुंडेकामध्ये. तंतोतंत माहिती आम्हाला धवन पाटील सांगतायत. प्रत्येक बॉल व प्रत्येक बॉलचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर यापुढील बिग फाईट एका बाजूने स्क्वेअर लेगला खेळून काढल्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतील आणि चेंडूला पाठवून दिला या बिली. चांगला फटका, चांगला टायमिंग तिथे पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. आपण पाहतो एका बाजूने JTCC शहाड आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूने या स्पर्धेतील यजमान संघ म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स सांगोडे संघ खेळणार आहे. तर रिपोर्टिंग करा दोन्ही टीमच्या कॅप्टनने, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. कॅप्टन्स आपण इथे येऊन उपस्थित राहायचं आहे, कारण ही मॅच खूप महत्त्वाची असेल. उशिरा येणाऱ्या कॅप्टनला निश्चितच 2 धाबांची पॅनल्टी देण्यात येईल. जसं चलो शिर्डी कांबा 2 धाबांची पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. समोरच्या दिशेने उडवला लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक आहेत 2. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू एका टप्प्याने गॅदरिंग केलं जाते. थ्रो अचूक आहे तिथे, जबरदस्त थ्रो, क्या बात आहे. क्षेत्ररक्षक कोण होते तिथे? जितू चोरगे, एक मोठा फलंदाज, विस्फोटक फलंदाज. आणि जितू चोरगेची सातत्याने मी चर्चा करत असतो की पॅरलेल हिटिंग साठी ओळखला जातो. पिंच हिटर आहे खऱ्या अर्थाने. आपण त्याला सलामीला देखील पाहतो, मिडल ओव्हर मध्ये देखील पाहतो आणि स्लॉग ओव्हर मध्ये देखील तो फलंदाजी करू शकतो, तेवढी क्षमता आहे. यावेळी चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. 1 मिनिट हो, मी याच दरम्यान शुभागमन झालेला आहे मंचावरती आदरणीय बलिरामजी सुतार साहेबांचं, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. डीबी आपण सुद्धा कुठे असाल तर यायचंय. सांगोडे गावचे एक समाजसेवक आहेत, अतिशय चांगलं धैर्यशील त्यांच्या माध्यमातून समाजकार्य केलं जातंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. और टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच कल्पेश पाटील सर. निश्चितच सांगेल सर्व ग्रामस्थांसाठी ही स्पर्धा आपल्या हक्काची आहे. KM11 सांगोडे आयोजित सांगोडेकर चषक 2026 हा धमाका आपल्या समोर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. पहिली मोठी मॅच एका बाजूने आपण पाहतोय RD11 किरवली आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी बाजूना चलो शिर्डी कांबा. हे 2 मोठे संघ आणि या 2 मोठ्या संघामध्ये घमासान युद्ध नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला थोडासा बॅकफुटर जातोय, तो म्हणजे चलो शिर्डी कांबा. निश्चितच 2 धाबांची पॅनल्टी आहे त्यांना आणि 2 धाबांची पॅनल्टी दिली जाईल, त्याबद्दल शंका नसेल. यापुढील बिग बॅटल म्हणजेच JTCC शहाड
आणि त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच या स्पर्धेतील यजमान संघ म्हणजेच आई गावदेवी सांगोडे संघ इन मध्ये केतन सुतार, रितेश पाटील पाहायला मिळतील आपल्याला. समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी पकडलाय झेल. समाप्त होत आहे फलंदाजाचा खेळ. मध्ये नक्कीच रितेश पाटील आहे जो या हंगामामध्ये जबरदस्त इन्फॉर्म आहे, इन्फॉर्म बॅटर आहे आणि त्याच्यासाठी एक नक्कीच सांगेल की अकेले चलने का हौसला रख दोस्त, ये दुनिया जालिम है, केवळ उगते सूरज की सलाम ठोकती है. उगवत्या सूर्याप्रमाणे तुला तलपती कामगिरी करावी लागेल बॅटिंगमध्ये, कारण सध्याच्या घडीला बॅटिंगमध्ये गावदेवी सांगोडे संघामध्ये फक्त एक मात्र असा फलंदाज आहे की ज्याच्या बॅटमध्ये भरपूर धाबा आल्यात. तशी बॅटिंग दुसऱ्या फलंदाजांना आदित्य पाटीलला, केतन सुतारला आणि रोशनला देखील करावी लागेल, कारण आदित्य पाटीलने देखील थोडासा चाच पडतोय, फॉर्म शोधतोय तो. साथ चांगली दिली आहे परंतु तशी साथ इथे देतो फलंदाज. फटका सुरेख आहे, स्विच हिटचा प्रयत्न, पाठवलाय बॉलला बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे. आहे तो आणखी एक दर्जेदार चौकार. चांगला फटका दरम्यान पुढचा बॉल. ऋतिक पुन्हा एकदा या बेली चांगला चेंडू, जबरदस्त वापसी, कमबॅक राहिलाय गोलंदाजाचा. आय थिंक ऋतिक तिसकर येते की काय, ऋतिक बजागे आय थिंक एक स्टार गोलंदाज आहे या अंगामध्ये. ऋतिकने देखील जबरदस्त गोलंदाजी केली आहे, प्रभावित केलंय ऋतिकने देखील. पुढचा बॉल ऋतिकचा, यावेळी परफेक्ट ब्लॉक कॉल मध्ये फेकलाय, धाबाची शक्यता, डायरेक्ट हिट. गोट्या खेळून आलेला दिसत नाही ऋतिक आपल्याला, कारण डायरेक्ट हिट लागण्यासाठी आपल्याला लहानपणी गोट्या देखील खेळाव्या लागतात. चालू असलेली मोठी मॅच, एका बाजूने किरवली त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. चलो शिर्डी कांबा, चलो शिर्डी कांबाने टॉस जिंकल्यानंतर बॅट फर्स्टचा डिसिजन घेतला. चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. फुटवर्कचा वापर, फुलटॉसच्या स्वरूपात चेंडू बॅटवर आला होता, डायरेक्ट हिट. यावेळी देखील नाही, यावेळी धावचीच्या स्वरूपात बाद होईल. आता हिट लावण्याची गरज नाही, जवळ होते एस्टेनच्या आणि आणखी एक फलंदाजाला आता परतावं लागते. वन मोर विकेट डाऊन. चलो शिर्डी कांबाला आणखी एक धक्का लागतोय. चांगली बॅटिंग निश्चितच करावी लागेल. यावेळी फुलटॉस स्वरूपाचा स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता तिथे, समोरच्या दिशेने चेंडू जातोय, पकडलाय राहुलने झेल आणि आणखी एक मोठा धक्का लागलाय चलो शिर्डी कांबा टीमला. परतावा लागेल फलंदाजाला.
थँक्यू सो मच डीजे. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 35 धाबा फलकावर झलकावल्यात बॅटिंग करत असताना चलो शिर्डी कांबा संघाने. आणि आता अंतिम षटक ज्या गोलंदाजाला नक्कीच आपण पाहणार होतो, विनोद बजागे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मोठा खेळाडू आहे, सातत्याने अष्टपैलू कामगिरी त्याने आपल्या संघासाठी बजावली आहे. 35 धाबा झाल्या धावफलकावर. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी तर गोरखनाथ दिगाडकर देखील करू शकतात, त्यांच्याकडे देखील तेवढी क्षमता आहे. जीवन देखील करू शकतो, अमोल देखील गोलंदाज आहे. गोलंदाजांची कमतरता भासणार नाही निश्चितच. दरम्यान ज्ञानेश्वर पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. खूप खूप स्वागत आपलं. दरम्यान चेंडू चांगला होता, गती मिळाली आहे चेंडूमध्ये. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला चेंडूवर. बॅट्समन बीट, एस टी रक्षक बीट, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक तिथे गेले. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 36 धाबा धावफलकावर. अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि अंतिम 5 चेंडूवर आता मोठी धावसंख्या निश्चितच उभारावी लागेल फलंदाजांना. फलंदाज अनिकेत आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओव्हर द विकेट, चांगला फटका समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. राकेश दिगाडकर तिथे होते. धावचीची संभावना, धोक्याची घंटा आणि टनटन अशी वाजली आहे. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागला चलो शिर्डी कांबा टीमला. केलाय पुल्यानं पॉवरफुल पाठवलाय बॉलला सीमारेषा पलीकडे. लांब लचक व्यथानंतर संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. साईनाथजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. समोर त्या दिशेने ब्लॉक होल्डचा बॉल वलवलाय. चांगला प्रयत्न. एक धावच पूर्ण होते तिथे आणि एकाच धावेच्या मदतीनं आता धाव फलक हळूहळू का होईना परंतु पुढे नेण्याचा प्रयत्न. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 वर. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे फर्स्ट इनिंगमध्ये थोडासा कमबॅक झालाय निश्चितच चलो शिर्डी कांबा टीमच्या माध्यमातून. कारण असं वाटलं होतं की 50+ धावा देखील बनणार नाही, परंतु आता त्या उंबट्यावर येऊन पोहोचलेत. एका यावेळी लाऊड अपील, फिंगर अप. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागला इथे चलो शिर्डी कांबा टीमला.
थँक्यू सो मच. तर टॉससाठी नक्कीच मी विनंती करेन बलिरामजी सुतार साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. एक मोठी मॅच, मोठं बॅटल दोन संघामध्ये आपण पाहतो. एका बाजूने सांगोडे संघ, दुसऱ्या बाजूने शहाड, आणि या दोन्ही संघाच्या दरम्यान निश्चितच टॉस केला जाईल. मी विनंती करतोय कल्पेश पाटील सरांना की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन निश्चितच टॉस संपन्न करायचे. तिथे बलरामजी सुतार साहेब उपस्थित आहेत आणि या दोन्ही कॅप्टन्समध्ये टॉस कोण जिंकेल हे लगेच कळवायचं आहे आणि सेकंड इनिंगला देखील आपण तोपर्यंत सुरुवात करू. थँक्यू सो मच. थँक्यू ओमी, थँक्यू सो मच. दुसरा मॅचचा इथे टॉस केला जातोय. सांगोडे बनाम शाड असं आपल्या समोर टॉस बॉक्समध्ये पाहू शकता. बलिराम सुतार साहेब उपस्थित आहे आमच्या व्यासपीठावरती. त्यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा टॉस केला जाईल. टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये आणि ते टॉस जिंकलाय आई गावदेवी 11 सांगोडे संघाने. रितेश पाटील आहेत कॅप्टन. काय निर्णय असेल टॉस जिंकलाय? प्रथमतः आम्ही बॅटिंगचा निर्णय घेतो. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोर शाड संघ आहे. तर आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगला केला आहे. म्हणजे मैदान एवढा खूप चांगला दिसून येतोय आणि खेळण्यासाठी अजून मजा येईल. थँक्यू. खेळायला कसं वाटतंय मैदानावरती? रितेश, आपला होम ग्राउंड आहे. आपण किती धावा समोरच्या संघापर्यंत ठेवू शकता? खेळायला गेलं तर आपला होम ग्राउंड आहे, त्या अर्थाने आम्हाला त्याची मदत तर मिळणारच आहे. परंतु आम्ही 5 ओव्हरमध्ये 65 ते 70 धावांचा. बेस्ट ऑफ लक रितेश. हा होता कॅप्टन गावदेवी आई गावदेवी सांगोडे संघाचा. मोणे संघाचा कॅप्टन आहे. टॉस हारलाय. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला फिल्डिंग करायचंय. किती धावांपर्यंत आपण रोखू शकता समोरच्या संघाला? आता आपल्या टीमवर आहे किती आपण बॉलिंग चांगलं करू शकतो, त्याच्यावरनं डिपेंड करू आपण. असे कोणते गोलंदाज आहेत आपल्या संघामध्ये की समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखू शकाल? आता मॅच खेळायला तर बॉलर चांगलेच असतील. टीमसाठी प्रयत्न करतात ते, काय करूया काय नाही. स्पर्धेचं आयोजन जे आपण पाहताय सांगोडे गावामध्ये, या आयोजनाबद्दल आपण आपलं काय मत असेल? चांगला ग्राउंड बनवलेला आहे आणि आयोजकांनी मस्त म्हणजे आपल्या टीमसाठी आणि जे आहेत खेळणारे त्यांच्यासाठी कक्ष बनवलेला आहे. चांगलं आहे. बघू आता काय होतं काय नाही. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. मोहन शहाड संघ हा होता. शहाड संघाचा संघाने एक टॉस हरल्यानंतर प्रथम फिल्डिंग करायचे आहे. या आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. तिथे मात्र जोडले जातील आमचे साथी समालोचक मिस्टर राकेश पाटील यांचा एक गोड आवाज. हॅलो. तर नक्कीच शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. स्थापन हिंदवी स्वराज्य फुले शौर्यानं लिहिली इतिहास गाथा. असा हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी जुगवणी माता. महाराष्ट्राचे नवे अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस मानवंदना करून दुःख हरता तारण हरता नवस्फूर्ती श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मी प्रिन्स पाटील समालोचनाला सुरुवात करतो. आज्ञा असावी. तर नक्कीच दुसऱ्या डावाला सुरुवात होती. आपण पाहतो एका बाजूला RD11 सलामीचा बॅटर गोरखनाथ दिगाडकर स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल सुरेख आहे. फटका देखील छान आहे. फटक्यामध्ये कलात्मकता दिसतीये. चेंडू सीमा रेषा पार. सेकंड इनिंग मधील पहिल्या ओव्हर मधील पहिल्याच बॉल वरती हा सुरेख चौकार. कुणाला मिळतीये तर ज्या खेळाडूनं नक्कीच भिवंडी परिसर गाजवलाय. आमनी लोड क्रिकेट असोसिएशन मध्ये नक्कीच उच्च दर्जाचा खेळाडू ज्याला मानलं जातं तेच खेळाडू म्हणजे गोरखनाथ दिगाडकर. फटका सुरेखे. बॅटच्या मधोमध चेंडू आलाय. मिडल ऑफ द बॅट. चेंडू नक्कीच वाईडिस्ट लॉंगनकडे येईल. फेकी देखील तेवढी छान बादोय. दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल अकाउंट पुढे सरकतय. धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय
6. RD11च्या नावानं संघ ओळखला जाते तोच संघ म्हणजेच आदरणीय राकेश दिगाडकर यांचा संघ. इथे इनफिल्डच्या डोक्यावरून फटका सजवला. चेंडू अगदी वेगानं पॉइंट कडे ट्रॅव्हल होते. अलंग कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करते चेंडूचा, फेकी करतील तोवर फक्त आणि फक्त धावा येतील 2. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतय 8 या आकड्यावरती. नक्कीच बॅटिंग चांगली करावी लागेल. टॉस जिंकला होता चलो शिर्डी खांबा संघानं प्रथमतः बॅटिंग स्वीकारली. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधून धावा आल्या. 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलं. इथे मात्र फटका मिस टायमिंग आहे. बॅटची टॉप एज लागते. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, चुका होणार नाहीये. धक्का क्रमांक लागेल पहिल्या दुसऱ्या इनिंग मधील पहिल्या ओव्हर मध्ये राकेश दिगाडकर यांची खेळी संपुष्टात. नक्कीच उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेल, एका बाजूला टीम RD11 किरवली खेळतीये, त्याच्या विपक्षीय संघ आपण पाहतोय चलो शिर्डी कांबा संघ. सेकंड इनिंगचा खेळ सुरू आहे मित्रांनो, दुसरा डावाचा खेळ सुरू आहे आणि तो खेळ सुरू असताना पहिली ओव्हर आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब होता, 9 म्हणून पंचांनी घोषित केलं. त्यानंतर 3 चेंडू अतिशय सुंदर आपण पाहतोय. कमबॅक खेळलाय जणू काही पहिल्या ओव्हर मध्ये म्हणायला हरकत नाहीये आणि मोठा मासा गळा अडकवून घेतलाय राकेश दिगाडकर या नावाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल झालेत दत्ता दिगाडकर. दो भाई दोनो तबाही असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु तो खेळ इथे करावा लागेल, बॅटिंग चांगली करावी लागेल. नक्कीच गोरखनाथ दिगाडकर यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल दत्ता दिगाडकर यांना टाकावं लागेल आणि प्रत्येक फटका हा बाहेर पाठवावा लागेल. इथे मात्र फटका सुरेख आहे, पंचान पुश केलाय हलक्यातनं. नक्कीच चेंडूचं आणि बॅटचं कनेक्शन आपण पाहतो. इनफिल्ड मध्ये चेंडू राहतो, दरम्यान फक्त एक सिंगल येईल. सिंगलनं अकाउंट पुढे सरकतंय RD11 किरवली संघाचं. 9 आकड्यावरती 45 धावांचं टार्गेट असेल. ते टार्गेट मोडीत काढण्यासाठी नक्कीच तुम्हाला मोठे फटके इथे निर्माण करावे लागतील आणि ती कॅपॅसिटी, ती भेदकता, ती शक्यता गोरखनाथ दिगाडकडे आहे. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू जास्त काळ हवेमध्ये, चेंडूला जज करता येत नाहीये. तुला नाही मला दे जमिनीला, हा जमिनीला चेंडू दान केला जातोय आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नसते. प्रत्येक धावी महत्वाची असते, प्रत्येक विकेट देखील महत्वाची असेल, कारण गोरखनाथ दिगाडकर असा खेळाडू आहे जिसके सामने ना हवा काम करते ना दवा. नक्कीच पेटून उठेल हे वादळ आहे किरवली संघाचं. ज्या क्षणी तुम्हाला नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल त्या क्षणोक्षणी नक्कीच मोठे फटके या खेळाडूने निर्माण केलेत आणि आज या स्पर्धेमध्ये नक्कीच त्याचा खेळ पाहायला सर्व प्रेक्षकांना मजा येईल, यात तिलभर शंका नसेल. फटका सुरेख, ग्राउंड शॉट सिलेक्शन आपण पाहतो. बॉल शोधला कलेक्ट केला जाईल. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले. चेंडू कलेक्ट केल्यानंतर फेकी देखील त्याच वेगानं आपण पाहतो. षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त. दुसरा डावाचा खेळ सुरू असताना RD11 किरवली संघ धावफलक मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करत असताना आतापर्यंत 12 धावा. नक्कीच सलामीला आलं बॅटर राकेश दिगाडकर आता तंबूच्या आश्रयाखाली विश्रामाला बसलेले आहेत. नक्कीच कुठेतरी विचार केला आपण तर ती जबाबदारी आता गोरखनाथ दिगाडकर आणि दत्ता दिगाडकर यांनी स्वीकारली आहे आणि जबाबदारीचं ओझं ज्याच्या खांद्यावरती असतं, जो जबाबदारीचं ओझं स्वीकारतो आयुष्यात तो खूपच पुढे जातो, यात नक्कीच कुठल्याही प्रकारची शंका नसेल. चांगली बॅटिंग प्रेक्षकांना पाहायला जरूर मिळेल आणि इथे जर विचार केला तर चलो शिर्डी कांबा संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. अंतर जरी दूरचं कापलं असलं परंतु इथे खेळ नक्कीच त्याचा चांगला राहिलाय. पहिल्या इनिंग मध्ये 44 धावा नक्कीच कुटत काढत असताना 45 धावांचं टार्गेट सेट केले अगेन्स्ट RD11 किरवली संघासमोर. तर नक्कीच चलो शिर्डी कांबा संघाला आपण पानालेच केलं होतं 2 धावानं उशिरा आल्या कारणानं, कारण वेळेची किंमत ही वर्तमानपत्राला विचारतो. सकाळी 4 रुपयाने विकला जातो आणि तोच वर्तमानपत्र रात्री रद्दी 4 रुपये किलोने विकला जातो. म्हणून आयुष्यात वेळेला खूप महत्व द्या, क्योंकि जिंदगी मौके का और धोके ज्यादा देती है. तर नक्कीच विचार करूयात आपण वेळे संबंधित तर 2 धावानं पानालेच केलं होतं टीम चलो शिर्डी कांबा संघाला. एका षटकानंतर आपण नक्कीच RD11 किरवली संघाच्या धावफलकामध्ये 2 धावा ऍड करणार आहोत. धावफलक झालं 14 धावांचं. पेनल्टी आज करून ऍड करून 14 धावा धावफलकावरती लागतायत. इथे मात्र कॅचची संभावना, धोक्याची घंटा वाजेल टन टन टन. मोठा मासा गला अडकतोय RD11 किरवली संघाचा. गोरखनाथ दिगाडकर बॅक टू द गाउट.
त्यात फटका क्लासिक होता, जरूर सेन्सिबल क्रिकेट होता, फटक्यामध्ये कलात्मकता होती, परंतु फटका नक्कीच दोन क्षेत्ररक्षणा मधून जाऊ शकला नाही आणि तिथे झेल टिपला गेला आणि मोठा मासा गळाला अडकला. गोलंदाज त्याची भूमिका चांगली बजावतोय, कारण गोलंदाजाला माहिती आहे प्रत्येक विकेटही महत्वाच्या आणि गोरखनाथ दिगडकर यांची विकेट खूपच महत्वाची होती. ती महत्वाची विकेट बाद केल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल आणि आत्मविश्वास दुणावला असेल आणि त्याच आत्मविश्वासानं गोलंदाज आपण साहिल पाहतोय, पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी करतोय. कष्ट आणि मेहनत इतक्या प्रामाणिकपणे करा, आवाज फक्त तुमच्या यशाचा घुमला पाहिजे. नक्कीच परिश्रम असेल, गोलंदाजीमध्ये मेहनत केली असेल आणि त्या गोलंदाजीचा क्लास इथे सादर करत असताना, सिद्ध करत असताना गोलंदाज खांबा संघाच्या माध्यमातून साहिल पाहतोय आपण. परंतु आरडी 11 किरवली संघासाठी नक्कीच सांगेल, हो खेल हम खेला नहीं करते जिसमें जीतना फिक्स हो, बल्कि जीतने का मजा तब आता उसमें हारने की रिस्क हो. अनेक असे सामने किरवली संघानं नक्कीच समोरच्या संघाच्या तोंडातून नक्कीच काढलेले आहेत आणि आज तीच सिच्युएशन, तीच परिस्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल का? येणारे काही चेंडू नक्कीच त्याचं उत्तर तिथे सजलेलं असेल, उत्तर तिथे दडलेलं असेल, यात तिलभर शंका नसेल. चला खांबा संघ आपण जास्त वेळ घेऊ नका, नक्कीच मी तुम्हाला वेळेची व्याख्या काही क्षणापूर्वी सांगितलेली आहे. स्पीडअप करा. आज आपल्याला नक्कीच फर्स्ट सेमीफायनल देखील खेळवायची आहे. काल जो दिवस गाजवला या स्पर्धेतील पहिला दिवस होता आणि पहिला दिवस ज्या संघानं गाजवला, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, तो खेळाडू म्हणजे रोशन मोगरे आणि त्याचा संघ म्हणजे आई एकविरा 11 सांगे संघ. नक्कीच मी सुतारनं विचारलं होतं रोशन मोगरेला की हा वर्ष तुझ्यासाठी कसा असेल, तर त्यांनी सांगितलं की या वर्षाचा पहिलाच दिवस माझ्यासाठी चांगला राहिलाय आणि कुठे हा वर्ष चांगलाच जाईल. आज बॅटिंग करत असताना नक्कीच माझी बाट तळपली जाईल आणि अनेक प्रेक्षकांना नक्कीच मनमोहित केलं जाईल. कॉलिंग चुकीचे, अनुमान चुकीचा थ्रो देखील आहे. दरम्यान परिणामकारक धावा मोजावे लागतील खेळपट्टीवरती 3. या 3 धावेच्या मदतीने धावफलक अगदी वेगानं पुढे सरकत आहे. आरडी 11 किरवली संघ दुसऱ्या स्पेलमध्ये बॅटिंग करत असताना 17 धावा धावफलकावरती. नक्की सलामीचं बॅटर पूर्णपणे आता मात्र डगआउटच्या छायेला असेल. राकेश दिगाडकर असतील, गोरखनाथ दिगाडकर असतील, त्यानंतर दत्ता दिगाडकर वरती नक्कीच मोठी जबाबदारी खांद्यावरती ठेवली असेल आणि ती जबाबदारी त्यांना पूर्णतः पार पाडावी लागेल, कारण मैदान राजा छत्रपती क्रीडांगण आहे, स्पर्धा मोठी आहे, स्पर्धेचं महत्व त्यांना माहित असेल. फटका सुरेख सजवला, इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू पॉइंट कडे ट्रॅव्हल होत आहे. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सीमारेषा फरार, धावाल्या 4. दत्ता दिगाडकरच्या बॅट मधून हा सुरेख चौकार. उन्हें नहीं मिलते जिनके ख्वाब बड़े होते, बल्कि मंजिलें जीत पे आडे होते. दत्ता दिगाडकर हट्ट करतोय, मी थांबणार नाहीये, मला चांगला खेळ क्रिकेटचा करायचा आहे आणि तोच क्रिकेटचा खेळ चांगला आपण दत्ता दिगाडकरच्या माध्यमातून पाहतोय. आडव्या बॅटना अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. दरम्यान फक्त एक सिंगल, एकेरी धावेने धावफलक पुढे सरकलं जात आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर आतापर्यंत डबल डिजिट समसंख्या 22 धावा धावफलकावरती. टार्गेट 45 धावांचं होतं, अजूनही 23 धावांची गरज असेल. अजून दुसरं षटक मार्ग असते. 5 षटकाचाच खेळ नक्कीच तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये पाहिला. चांगली गोलंदाजी आरडी 11 किरवली संघाची राहिली, परंतु इथे चांगली गोलंदाजी चलो शिर्डी खांबा संघ देखील करतोय आणि करावी लागेल. मॅच महत्वाची, टुर्नामेंट महत्वाची आणि खेळ देखील हा महत्वाचा करावा लागेल. प्रयत्न जरूर केले मोठा फटका खेळण्याचा, बॅट चेंडू मध्ये कनेक्शन होत नाहीये. स्विंग अँड मिस डिलिव्हरी नक्कीच आपण म्हणूयात आणि चेंडू मात्र सेकंड स्लिप मध्ये जातोय. षटक क्रमांक दुसरं देखील पंच एक चेंडू अजून असेल. बायज ओके 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 रली सॉरी, नक्कीच बायच्या स्वरूपात ही धाव येते. तेवीस धावा धावफलकावरती. फटका सुरेख आहे, बॉडी टर्न केली, चेंडूवरती झोकावला गेला फलंदाज, चेंडू सीमारेषा पार, चौकार.
नक्कीच एनएस ऑडिओ नितीन मोगरे डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून हे गाणं आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा हे गाणं नक्कीच साऊंड सिस्टम वरती वाजत असतं तेव्हा तेव्हा मला स्वराज्य ब्राझील पदकाची आठवण होत असते. आ देखे जरा किसमे कितना है दम. अनेक स्पर्धामध्ये नक्कीच हे गाणं त्यांच्या माध्यमातून वाजवलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं या जोरावरती अनेक नंबर देखील त्यांनी मिळवली गेलेली आहेत. आज एनएस ऑडिओचं मी आभार व्यक्त करेल की हे गाणं नक्कीच वाजत राहिलं पाहिजे आणि आम्हाला स्वराज्य ब्राझील पदकाची आठवण होत राहिली पाहिजे. थँक्यू सो मच. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. षटक क्रमांक दुसरं देखील झालं समाप्त. शुभमन साहिल चांगली गोलंदाजी करतोय आणि जर आपल्या बॉलिंगचा स्पेलचा विचार केला तर शुभमनं 12 धावा खर्च केल्या, त्यानंतर साहिलने 13 धावा खर्च केल्या. दोन्ही धावांचं इक्वल टोटल जर आपण पाहिली तर 25 ऑन द स्कोर कार्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. तर नक्कीच दैवत वेलेकर एक चांगला खेळाडू आहे इताडे गावातील आणि उमेश सुद्धा आम्हाला सांगता येतं की दैवत वेलेकरच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, सिक्सर हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल दैवत वेलेकर यांच्या माध्यमातून. धावफलक 25 झाले, पेनल्टी ऍड करून 27 धावा. 27 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. येणारे काही चेंडूमध्ये अजूनही काही धावांची गरज असेल. फटका सुरेख स्टेप आउट झालेत फलंदाज. चेंडू फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई जाईल सीमारेषा. इथे मात्र कॉपी बुक स्टाईल. हा चेंडू देखील जेवढी उंची तेवढे अंतर. चेंडू झाला छुमंतर. राहुलच्या बॅट मधनं हा घनाघाती प्रहार. धावा आल्या 6 षटकार. वाटते मला कुठेतरी बाहेर जायचं असेल, लवकरात लवकर हा सामना आटपावायचा असेल, संपवायचा असेल. 2 चेंडूमध्ये सलग बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. कॉपी बुक स्टाईल नक्कीच इथे पाहिली. कॉपी केलं, पेस्ट केलं सीमारेषा बाहेर आणि त्याच वेगानं धावा देखील पुढे सरकतायत. धावा झाल्या धावफलकावरती 39 धावा येणाऱ्या चेंडूमध्ये नक्कीच धावांची गरज असेल फक्त आणि फक्त 6. पुन्हा एकदा उडवलाय हेलिकॉप्टर आणि तो लँड केलाय सीमारेषा पार. धावा आल्या 6. राहुलच्या बॅट मधनं सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. हा विजयाचा षटकार असेल. कॉंग्रॅच्युलेशन टीम आडी किरवली आणि हार्ड लक टू चलो शिर्डी खांबा. खऱ्या अर्थानं नक्की ज्या खेळाडूने खेळ गाजवला, ज्याच्यामध्ये होती धमन, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत. ती किंमत वजा करावी लागली गोलंदाजाला. ब्रँड ठरलाय आडिलव संघाचा फलंदाज राहुल. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी राहुल आपण यायचंय त्वरित. या पुढील सामना असेल आई गावदेवी सांगोडे यजमान संघ विपक्ष जीटीसीसी शहाड. तर नक्कीच हे गाणं जे ट्रेंडिंगला आहे, व्हायरल होतंय, किरीस का सोने का गाणं, कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करणारा आज कलाकार. नक्कीच आपण अनेकांच्या